श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे भगवान दत्तात्र्यांचा हा तिसरा अवतार आहे, पूर्ण तिसरा अवतार. स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले त्याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. खरी कथा. स्वामी कुठून आले हे कोणालाच माहीत नाही, पण स्वामी सूत नावाचा एक त्यांचा महान भक्त होऊन गेला. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे हो. आणि त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कळेल की स्वामी कसे प्रकट झाले, आणि याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. आपण स्वामी भक्त आहात ना, मग विश्वासानं ही कथा आपण ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट श्री स्वामी समर्थ अशी कमेंट जरूर करा आम्हाला. आपण पाहत आहात मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, गोष्ट आहे शेकडो वर्षाची. पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर पासून 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा नावाचं एक छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ, आपली भाऊजय यांच्याबरोबर राहत होता. आणि तो मुलगा असा होता की गावातील कुठल्याही मुलांच्या बरोबर तो खेळत नव्हता, मिसळतच नव्हता. त्याचा दररोजचा एक नियम होता की त्याच्या घराच्या पासून थोड्याशा अंतरावरती एक पडकी जागा होती. त्या ठिकाणी भव्य असणारा एक वटवृक्ष होता. छोटीशी देवळी होती, पडकं घर होतं. त्या देवळीमध्ये होती गणपती बाप्पाची मूर्ती. आणि हा विजयसिंह आपल्या घरातून गोट्या खिशात घ्यायचा आणि त्या ठिकाणी तो खेळायला. आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीबरोबर तो खेळायचा. त्याचं कारण गणपती बाप्पाला विजयसिंह आपला मित्र मानला होता बघा. आणि गणपती बाप्पाचाही तो डाव स्वतः खेळायचा. असे अनेक दिवसामागून दिवस निघून गेले, पण त्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज भासू लागली. आणि त्यानं विजयसिंहचं कारण बनून हा आविष्कार त्या ठिकाणी दाखविला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा. नेहमीप्रमाणे हा विजयसिंह गोट्या घेऊन या गणपती बाप्पा बरोबर खेळायला गेला. पण त्या दिवशी विजयसिंहच्या मनात आलं की रोज आपण खेळतो एकटंच, गणपती बाप्पाला मित्र मानले आपण, त्याचाही डाव मीच खेळतो, पण आज तसं होणार नाही. आज गणपती बाप्पाला माझ्याबरोबर खेळावंच लागेल. आणि हे वाक्य त्या विजयसिंहच्या मुखातून पडल्यानंतर धरणीकंप होऊ लागला. जसं भूकंप झाला ना तसं होऊ लागलं. सर्वत्र ढग जमा होऊन अंधार पडला. सुसाट्यानं वारा वाहू लागला. विजांचा कडकडाट आवाज येऊ लागला. कोणालाच काही कळेना. ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती. तिच्या आगमनाचीच ती चाहूल होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती ती धरणी दुभंगली, फाटली धरणी हो. आणि एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली. अहो, ते दुसरं तिसरं कोण नसून प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज. आणि त्याच दिवशी बघा, विजयसिंह बरोबर प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ गोट्या खेळले बघा. आणि श्री स्वामी समर्थांनी विजयसिंहला त्या ठिकाणी हरवलं. आणि विजयसिंहला गोट्या उसण्या प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थांनी दिल्या. आणि परत तुझी नक्की भेट होईल असं सांगितलं. आणि श्री स्वामी समर्थ गुप्त झाले हो. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांनी वचन दिलं होतं बघा की मी तुला जरूर परत भेटेल. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूरपासून 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा गावात झाला. एका वटवृक्षाच्या जवळ हा अवतार त्या ठिकाणी झाला. आता अनेक लोकांच्या मनामध्ये बघा शंका येते, कारण जो स्वामींचा भक्त आहे त्याच्या मनात कधीच शंका येणार नाही. काही लोक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका येणार की ही गोष्ट कशी काय कळाली बरं, कुणी सांगितली. तर मित्रांनो, या गोष्टीचा उलगडा कसा झाला पहा. जेव्हा कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या स्वतःच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी, ते अक्कलकोटला आले आणि त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं आणि आपल्या मांडीवरती बसवलं. आईच्या प्रेमानं बसवलं बघा. आणि त्या ठिकाणी हरिभाऊंना सांगितलं, आजपासून तू माझा सूत झाला. आजपासून सूत झाला म्हणजे मुलगा झाला. तू माझा मुलगा आहे, स्वामींनी सांगितलं.
सर्व घरदार सोडून दे तू आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. आता हे ऐकून हरिभाऊंना रडू आलं, कारण हरिभाऊ या ठिकाणी स्वतःच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी अक्कलकोटला आले होते आणि महाराज तर त्या ठिकाणी सर्व सोडायला सांगतायत. हे ऐकून हरिभाऊंना रडू आलं आणि त्यावेळी श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे रडतोस काय, माझं पोट बघ किती मोठं आहे, त्यावर हात फिरून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी श्री स्वामी समर्थांच्या पोटावरून हात फिरवला बघा, आणि काय चमत्कार, कारण ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची ताकद एकत्र म्हणजे गुरुदेव दत्त हो. आणि पोटावरून हात फिरवल्यानंतर हरिभाऊ समाधीस्थ झाले, समाधी लागली हो. आणि समाधी लागल्याबरोबर हरिभाऊंना पाठीमागचे सगळे जन्म आठवू लागले बघा. आणि त्याच्यामधलाच एक जन्म म्हणजे विजयसिंह. आणि विजयसिंह म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी सुतो म्हणजे हरिभाऊ. आणि यामुळेच या गोष्टींचा त्या ठिकाणी उलगडा झाला. आणि या गोष्टीला लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थांनी मान्यता दिली. स्वामी प्रकट दिनाचा जो उत्सव आहे स्वामी सुतांनी चालू केला म्हणजे हरिभाऊंनी. स्वामी सूत अक्कलकोटमध्ये हा उत्सव करत होते आणि त्यावेळी भुजंगासारखा एक स्वामी भक्तांनी स्वामींना प्रश्न केला श्री स्वामी समर्थांना की स्वामी सूत हे काय करत आहेत. त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले, बाळ माझा प्रकट दिनाचा उत्सव करत आहे. आणि त्याच वेळी बघा, नाना रेखी नावाचे एक अहमदनगरचे, मित्रांनो आताचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणचे स्वामी भक्त होते. आणि ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. आणि ते फार हुशार होते, ज्ञानी होते, पिंगला ज्योतिष विद्येमध्ये प्रारंगत होते ते. आणि स्वामींनी प्रत्यक्षात त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. आता श्री स्वामी समर्थांचे हे शब्द ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी लगेच श्री स्वामींची कुंडली बनवायला घेतली. काही दिवसामध्ये कुंडली बनली. त्यातला जो मजकूर आहे स्वामी प्रकट व्हायच्या अगोदरचा बघा तिथे मजकूर होता. ही कुंडली घेऊन स्वामींच्या जवळ आले आणि त्या ठिकाणी त्यावेळी भजनाचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी ही कुंडली आपल्या भक्ताला माळ्यावरती टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी हा कार्यक्रम संपला त्यावेळी स्वामींनी आपल्या भक्ताला सांगितलं की ती कुंडली घेऊन ये. आणि भक्त कुंडली घेऊन आला बघा, नाना रेखींनी तयार केलेली. आणि काय चमत्कार हो, तेव्हा या कुंडलीवरती हळद कुंकू होतं वाहिलेलं, अक्षदा वाहिलेल्या होत्या, तुळशीपत्र त्या ठिकाणी होते. म्हणजे सर्व देवतांनी या कुंडलीची पूजा केली होती. आणि ही कुंडली पाहून श्री स्वामींना फार आनंद झाला. आणि त्यांनी नानांचा उजवा हात स्वतःच्या हातामध्ये आपला घेतला आणि त्यावरती श्री स्वामी समर्थांनी हात ठेवला. आणि काय चमत्कार, नानांच्या हातावरती विष्णुपद उठले. आणि आजही मित्रांनो ही कुंडली स्वामींची छत्रपती संभाजीनगरचं स्वामींचं जो मठ आहे त्या मठामध्ये कुंडली आपल्याला पाहावयास मिळते. आणि श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनातून लोकांना मार्गदर्शन करण्याच्या पूर्वी या जगामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये वावरत होते बघा. जसं की चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने महाराज लोकांना ज्ञान देण्याचं काम करत होते, आपल्या भक्तांचं रक्षण करत होते, भक्तांना आशीर्वाद देत होते. तर मित्रांनो, इसवी सन 1449च्या सुमारास श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका अर्पण केल्या भक्तांच्या दर्शनासाठी आणि रक्षणासाठी. आणि याच्यानंतर श्री शैल्य या यात्रेचं निमित्त साधून कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले. आणि त्या वनामध्ये महाराजांनी 300 वर्ष तपश्चर्या केली श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी. आणि याच काळामध्ये 300 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मुंग्याचं वारुळ झालं बघा महाराजांच्या बाजूने. आणि एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोडी या वनामध्ये आला, झाडावरती चढला आणि लाकूड तोडता तोडता त्या उद्धवच्या हातून एक कुऱ्हाड खाली पडली. आणि ती कुऱ्हाड कुठं पडली तर त्या वारुळावरती कुऱ्हाड पडली. लक्षात घ्या, उद्धवाचं निमित्त होतं आणि उद्धवाचं निमित्त साधून श्री स्वामी समर्थ महाराज लोककल्याणासाठी प्रकट व्हायचं होतं महाराजांना.
आणि ज्या वेळेला लाकूड तोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली, त्यातून रक्ताची धार उडाली आणि त्याच्याबरोबर दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि या उद्धवासमोर एक अजान भाऊ असलेला तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. आणि हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होय. आपल्या हातून महापुरुषाला जखम झाली, हे दुःख त्या ठिकाणी उद्धवला झालं आणि तो घाबरला. पण लक्षात घ्या, समोर असलेलं कोण? कारण समोर असलेल्या अखंड या विश्वाची माता आहे. भक्तासाठी माता असलेले ते स्वामी समर्थ आहेत. उद्धवाला अभय दिलं, रागावले नाहीत महाराज, आशीर्वाद दिला आणि गंगातीरी प्रयाण केलं. आणि गंगातीरी भ्रमण करता करता कलकत्त्याला महाराज गेले. महाकाली मातेचं दर्शन घेतलं. नंतर काशी, प्रयागराज भ्रमण करीत करीत दक्षिणेकडून महाराज उत्तरेला आले आणि पुढे इसवी सन 1856 साली श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले आणि ते मंगळवेढ्यावरून प्रथम अक्कलकोट या ठिकाणी गावातील खंडोबाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. आणि तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेचा रविवार होता आणि तारीख होती 6/4/1856. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि याच्यानंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज. हे 2 अवतार गुरु दत्तात्रेयांचे आणि तिसरा अवतार गुरुदेव दत्तात्रेयांचा म्हणजे श्री स्वामी समर्थ अवतार हा पूर्ण अवतार आहे. लक्षात घ्या, तिसरा अवतार. तर अशा प्रकारे मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी बघा प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे शेवटचे शब्द आपण ऐकणार आहोत, अखेरचे शब्द. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, मी नरसिंह सरस्वती महाराज असून श्री शैल्यजवळील कर्दळी वनातून मी आलो आहे. हे स्वामींचे अखेरचे उद्गार. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती जर मनापासून केली तर आपले जे स्वामी आहेत आईच्या मायेनं आपली बघा रक्षण करतात. जशी घार आकाशातून कितीतरी हजारो फूट उंचावरून चाललेली असती, परंतु लक्ष आपल्या पिल्लाजवळ असतं, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. गुरुदेव दत्तात्रेय ब्रह्म विष्णू महेश तिन्हींची ताकद संकट येते बघा. जगाच्या कानाकोपऱ्यात असेल आणि स्वामींचं जर नाव आपण घेतलं मनापासून, हृदयापासून, श्री स्वामी समर्थांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर असेल तर कुठलंही संकट तुमच्यासमोर उभं राहू शकत नाही. कारण हे विश्व निर्माण करणारे आणि विश्वाचे रक्षण करणारे देवता आहेत. फक्त विश्वास पाहिजे. मग ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठात एकदा तरी जा आणि नतमस्तक व्हा त्यांच्या पायाशी. सुंदर अशी ही प्रकट दिनाची कथा जर आपल्याला आवडली असेल, श्री स्वामी समर्थ महाराज अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.